काय लावलेलं आहे? काय लावलेलं काय आहे? तो लास्ट पिक्चर वाले हो लास्ट पिक्चर कसं आता बंद झालं? काय समजतं काय काय लावायचं तर? लास्ट पिक्चर घेऊन आला नाही म्हणून काय पण लावत राहील. ऑप्शन घेऊन गेला नाही. कुठे म्युझिक काय मारायचं? हा जेवताना लग्नात लावतात नरड्यातनं गुलकंद जावं तर मग लग्न जेवताना लावतात त्याला कळतच नाही काय जास्त बसतो. होय आज बराचसा कार्यक्रम तुमचीवरच आहे वाटतं तिथे. मला द्याल ना मध्येच बोलाय असं नव्हे मला थांबायला लागेल म्हणून म्हटलं बरोबर की नाही. तर मंडळींनो आज आपण इथं का जमलेला आहो? कशाला जमलेला आहो? काय करणार आहो आपण सांगतात हा माझी वेशी तुझ्याच लई घाय आहे म्हणजे आज बरा वाटतंय मला इथं आल्यावर आधी मुलात म्हणजे जेवाया गेली ना तेव्हा जरा लेट आला म्हणून पण खाली जेव्हा देवलात गेला हो दुकानात नाही एवढी भांडी खाली ठेवलेली आहे देवलात ती एवढी लावलेली बघतली नाही जबरदस्त बरं वाटतं. सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा आधी. आज आमच्या शिरगावात येताना आम्ही मोबाईलला कायचं टाकता लोकेशन तर टाकायला गेली तर हा कबड्डीचं मैदान म्हणून नाव आलं. बरं वाटलं आम्हाला खरोखर. आणि अशा ठिकाणी हा आम्हाला एक योग आलेला आहे आणि कार्यक्रम चालू झाले पाहिजे तर तुम्ही सगळ्यांनी चांगला काय रिस्पॉन्स म्हणतात का आपण दिलेला आहे त्याच्यामुळं आनंदच आहे. काय माहिती आहे जेव्हा तुम्ही चांगलं हसता तेव्हा आम्हाला बरं वाटतं आणि त्याच्यामुळं हसत राहावा. हसल्यामुळं कायचं होतं चांगलं कायचं होतं आयुष्य वाढतं म्हणतात. चांगलं होतं म्हणजे कसं आहे तुम्ही हसलं म्हणजे बाजूचं हसेल मग सगळं हसतील. मग काय वाटतं एखादा हसत नसेल त्याला वाटतं सगळं हसतात मी वेगळा दिसायला नको म्हणून का पण हसेल. लक्षात घ्या त्याच्यामुळं मी हे सांगत हे सांगण्यासाठी एवढं सांगितलं बाकी काय नाही. तर मंडळींनो त्याच्यामुळे आज बरं वाटलेलं आहे. अशा ठिकाणी आज कार्यक्रम करायचा योग आलेला आहे की सगळे कबड्डीवाले माफ इथं आहेत बसलेले जे आपल्या चांगल्या हनुमंताचे भक्त आहेत आणि कबड्डी जोपासतात आहेत. ही कोकणातली आपली सगळी आज देशावर चाललेली आहे आणि आनंद आहे. शिरगावात होत आहे सगळं. शिरगाव ना मिरजून असं जरा वाऱ्यानं नाव हल्लं इकडे असं ते हरकत नाही. तर मंडळी आज आपण इथं का जमलेला आहो कशाला जमलेला मंडळी आपल्या गावात सगळ्या सुखसोयी झालेल्या होत्या पण आपल्या गावात बालवाडीची सोय झालेली नव्हती. मी सगळ्यांना सांगित होतो आपल्या गावात जरा थांब हा तुला वाजवायलाच आणलेलं आहे आता थांब. मी सांगितलं की वाजव मी सांगपर्यंत मुंडूक नको आणि ढुंबूक नको पुन्हा जाम हात कसा आवड पायाचा अंगठा तोंडावर ठेव शांत राहायचं मी सांगापर्यंत नाही पैसे भेटणार तुला काळजी घेऊ. तर मंडळींनो आज आपण आता याला कुरकुरं कोणाला तर द्या सगळे लयच बाकी चाट चाललेलं आहे. तर मंडळी मी सगळ्यांना सांगित होतो आपल्या गावात कुरकुरं खाऊ नको हे बाबू बेकार प्लास्टिक आहे म्हणतात त्याच्या बाकी काय ना आज झाली याचा विषय मोकला व्हायला आवडेल. हा नुसतं प्लास्टिक येणार नाही बाजूला मटेरियल लागेल पर्यंत. तर मी सगळ्यांना सांगित होतो आपल्या गावात बालवाडी व्हावी मग आपल्या गावात बालवाडी नसेल तर आपली पोरा शिकणार कशी मोठी होणार कशी. मी सगळ्यांना सांगित होतो खांद्यावर गेली मागं का बाबू थांब ना जरा आता इथं काय प्रॅक्टिस करता वाईट जरा माझं भाषण होईपर्यंत आम्हाला कसली बटनाची बोलता जरा थांबा. आज नवीन आणलं आहेस ना मग कशाला नवीन आणला नाही 50,000 रुपयाचा फसवली त्याला 2च कलर काळे आणि पांढरे आणि 50,000 रुपये दिला खुला माणूस नाही. अरे मला सांग बटना एवढी वर 200 बटना आहेत पण एक कलर वेगळा नको जरा एक 20 रुपये चांगलं जास्ती दिलं असतं तर कलर तरी आले असते ह्याचे होय की नाही. मला आज उद्या बरंच घेऊन याला म्हणजे सगळं करत आणि मी सांगपर्यंत का बटन शिवू नको. तर मंडळी मी सगळ्यांना सांगित होतो आपल्या गावात बालवाडी व्हावी म्हटलं आपल्या गावात बालवाडी नसेल तर आपली पोरा शिकणार कशी मोठी होणार कशी. आपल्या गावात म्हटलं बालवाडी नसेल तर आपली पोरा आपल्या गावचं नाव मोठं करणार कशी. मी प्रत्येकाला सांगित होतो हा विषय मी सगळ्यांना
दलबद्रीपणा म्हणतात तर आमच्याकडे पण आहे. जरा थांबवणार रे. कशाला तुम्ही वाजवता? ह्याला सांगितलं त्याला सांगितलं, तुला काय वाटलं तुझं खाजवलंच नाही तर तुला पैसे गावणार ना? पैसे गावणार नाहीत काय? थांब ना जरा. आज काय चाललेलं आहे? सरकारी 50,000 रुपये आलेला आहे. बालवाडीचं पोरांचं कायचं करायचं आणि काय खेळ गुडगुड करीत राहता? एखादं चांगलं बालवाडीचं गाणं वाजवणार आहे. नाच रे मोरा. आणि कुठं नाचायला आंबा आहेत काय? आंब्याच्यावर कसं ह्याच्यावर भाषण करू मी? मला जमणार नाही. बा दुसरं गाणं घे. गाणं दुसरं वाजव रे. नाचरे मोरावर कसा? तुम्ही भाषण कराल नाचरे मोरावर कसं करू? आज या ठिकाणी हा कसं काय? एक तर खाली घळ काढतं. हा हा तर बघ ज्यांना माहितीये बालक पालक मधलं बीपी माहितीये. डोलं करू नको पुरा आहे त्यांना पण माहिती आहे. आता काय करशील तू? एक नंबर. तर मंडळी मी सगळ्यांना सांगितलं होतं आपल्या गावात बालवाडी जरा हलू वाजव. माझा आवाज पण जाऊ दे. लाकडा फोडायला बोलवलेलं नाही. तर मंडळी मी सगळ्यांना सांगितलं होतं आपल्या गावात बालवाडी व्हायला हवी. आपल्या गावात हलू वाजव ना जरा. माझा आवाज पण जाऊ दे. मी सगळ्यांना सांगित होतो आपल्या गावात बालवाडी व्हायला हवी. नको वाजव, नको वाजव, नको वाजव. तेवढं कालोखात बरोबर बटनची वर शपथ एवढी पायलीभर बटणं आणली काय? कसं काय रे गावतं तुला? एकदा बोलला 4 वेळा आवाज काढला असतं. भारीच हो. एकदा ह्याच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि तुम्हाला कधी लागला हा पिकरवाला तर घेऊन जावा. एवढा अंधार आहे मशीन बघा. पायलीभर बटणं आहे तुझं. शपथ भारी आहे काम तुझं. फक्त हवं तिथं चिवाल एवढं आहे बा. तुम्हाला कळतं त्याचं काम बरोबर केलं आणि तुम्हाला कळत नाही काय? मी इथं भाषण करतोय की नाही तर सांगतात हलू वाजवायचं म्हणजे कसं कसं? तर आज लई तुझे डायलॉग पाडले काय? मला तू सांग. मी इथं भाषण करतो की नाही तर माझ्या मागणं हलू हलू. कुठं मागं बापसाकडे बघतो? इथं मागं नव्हतं हाताकडे. तुझा पण अभिनय पपावर चालला. मी इथं भाषण करतो तो माझ्या मागणं हलवलू म्युझिक मारायचं. बॅकग्राऊंड 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 म्युझिक. नाटका केलीच आहे? नाही केलीच आहे? तिथं आहेत काय काय नाटकवालं त्यांच्याकडे जाऊन शिक जरा. तुला नाटका माहित नाही? तुझं लग्न झालंय? बायको समोर पण नाही करीत नाटका. कशाला मग आणलेलं? अरे त्याला नाटका कळत नाही. तुला अक्कल आहे? उभा ना जरा. तुला काल काय सांगितलं? पाहुणे येणार आहेत त्यांना खुर्च्या आणायच्यात. आपण त्याच्यात बसायचं नाही. काय करतोस तू? अरे खुर्च्या मी आणल्यात. पण काय खुर्च्या मी आणल्यात ना. बरोबर. तू ताणून कोणाला सांगतो? तुला समजतं मी काय सांगतोय का? तू खुर्च्या आणल्यास तरी तू नाही बसायचं. आपण पोरांनी गावात त्यांनी खाली बसायचं. पाहुणं येणार तर खुर्चीत बसणार. म्हणजे ह्या खुर्चीत मी नाही बसायचं? आपण कसं बसून चालेल? ह्या खुर्चीत मी नाही काय बसायचं? तू कसा बसून चालेल? पाहुणे बसणार. मग माझ्या खुर्च्या मी घेऊन जातो. थोबाड फोडी. 2 घरात प्लास्टिकच्या खुर्च्या मी घेऊन जातो. मला सांगतोस तू? अरे आज आपल्या गावात हाय काय? अरे सरकारकडनं 50,000 रुपये आलेले आहेत लक्षात घे. आणि बालवाडीचं उच्चाटन करायचं आहे. आणि आपल्या तू डोले कोणाकडे करतो? डोक्यात जाऊ नको. माझीकडे डोलं करतोस? तू कानपाट फोडून घे साप जाग्यावर. तर उद्या सजानं माझा लिहिली डोलं करू नको. कानपाट फोडली ना जल्लास का करापलायचा समजणार नाही. चल या अमावास्या हाकीट मारायच्या गोट्या म्हणायच्या. गोट्या ए काल्या गोट्या माझ्या डोक्यात जाऊ नको. तुला काल काय सांगितलं? काय सांगितलं काल? उगाच माझीकडे रागात काय बघतोस तू? काय सांगितलंस काल? यायचा गपकन इथं ठेवायचं खाली बसायचं. तुला सांगितलं ना? तुला सांगताय माझीकडे डोलं करू नको. मी कोण आहे तुला माहिती आहे ना? गावचा शेतकरी. तुझ्या बापसाला विचारता कोणता? तुझ्या बापसाचं मी धुतलेलं आहे.
5 वाजता माझीकडे डोलं करतोस कर वाशी बोल. अरे साऱ्या वटची वला तर दूध येईल. अरे मला दादागिरी कानपाट फोडून येईल. ए बापच्याला नाव सांगू का तुझं? जा सांग, घाबरत नाही. हा थांब बापच्याला नाव सांगतो. बाबा. नाव सांगतो रे बाप तुझं. हे बाबू बाबू हे बाबू प्रसाद बाबू गेला. फाटली नव त्याचा बापूस बघितला हो काय. 2 फुटाची फली पडेल माझा. शपथ सांगता ओ लंका जल्ली ना तेव्हा ह्याच्या घराण्याला कॉन्टॅक्ट मिळालेला होता. सगळं इजवायला गेलेलं अजून करापलेलं जन्मास येतात. शपथ कोळशासारखं काढाल सगळं. काय माणूस आहे. त्याला म्हटलं फक्त खाली बस. रागात गेला बापसाला सांगायला. मला सांग ह्या पोरांना आपण सांगायचं नाही तर कुणी सांगा. ऐकाय नको ही पोरा. काय चाललेलं आहे. पोरग्याला म्हटलं खाली बसता माझीवर चिडून गेला. हा तू कुणाला सांगतोस? त्या पोरग्याला म्हटलं वर बसू नको खाली बसता माझीवर वाटारत गेला. पण मला सांग काय हा पण तू मला सांग काय तर सांगता मी काय बोल नाही. हा आपण शोधतोस काय? शोधत नाही. मला तू सांग त्या पोरग्याला मी बडबडला तर रागात गेलेला हा बरोबर आहे काय विषय. तू कुणाला सांगतो? या पोरांना रे. ह्या पोरांना बोलून काय उपयोग नाही रे आता. अरे पण मला घेऊन दे डायला. हा घे मग. 3 वेळा झालं म्हटलं आता आठवेल आता आठवेल. नंतर मला कलप काय विसरला ऐकून. हा मला सांगतो. बावा बावा करून माझी 40 आली इथे. मला सांग हा. त्या हल्लीच्या पोराला काही सांगून फायदा आहे का? फायदा नाही पण मला तू सांग त्या पोरांना आपण सांगायचं नाही तर कुणी सांगायचं. ढोपा टेकला. मला तुम्ही सांगा त्या पोरांना आपणच सांगायला नको बा ह तुझा चुकतोय तू असं करायला हवं. बरोबर की नाही. बरोबर. मला एक कळत नाही तुझ्या खाली काय सोन्याचा पत्रा मारलेला. माझा ऑफिस होणार आहे. सोन्याला काय वाट लावली सगळी सरबरी. अक्कल आहे तुला. एखाद्या वेळी श्वास टाकायचा ना तर तुम्ही असं करता. अरे सगळा जायला विसरला का. वाट लावली. अरे काय माणूस आहे तू. असू दे काय सरबरी काय चाललीला काय आहे. आज गावात 50,000 रुपये. अरे 500 वेळा 50,000 रुपयाचं काम केलेलं ना. हॅलो 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 काय काय तुला काय हलाव काय. मी हलाव तू टेक. अरे मी आलो का विचारता. मला सगळं कळलेलं आहे. तुला मायकाचा बोंडू गावला ना की तुझी करवाट चालू होती. काय हलाव काय. गावचा सेक्रेटरी मी आहे. मी भाषण पाठ केलेला आहे. मी हलव तू टेकव जा. टेकव पसार. अजून आणलीच नाही का 2. जोडाक्षर आण दिले. तर स्मित ओम श्री मल्हार शौर्य जोशी यांच्याकडनं संपूर्ण कार्यक्रमासाठी 301 रुपये आलेले आहेत. तसंच सगळी जोडाक्षरच कशी. मल्हार मनीष जोशी यांच्याकडनं 201 रुपये तात्या गावकरांसाठी तानायच आहेत. कशावर असून ते काय हरकत नाही. तर मल्हार मनीष जोशी यांच्याकडनं 201 रुपये तात्या गावकरांसाठी आलेले आहेत. आणि स्मित ओम श्री मल्हार शौर्य जोशी यांच्याकडे 301 रुपये संपूर्ण कार्यक्रमासाठी आलेले आहेत. फक्त कागद आहे माझ्याकडे आला. सेक्रेटरी काय ठरवलं आहे. काय बायोडचं काय करायचं आहे. तू पण बहुत ठरव आधी काय वरती स्लॅब घालूया. का स्लॅब कशाला बालवाडीवरती का. पत्रा नको. 50,000 रुपये झालेले आहे. काय होणार आहे त्याच्यात. माझं घरकुल अजून पुरं होत नाही. आलेला पैसे सिलॅब घालतोय. जरा थांब व्हाय तू पण. मंडळी कुठं होता आता इथंच आहे. शाबास. तर आपल्या गावात सगळ्या सुखसोयी झालेल्या होत्या. गावात गाडी घोडे रस्ते सगळं आलेलं होतं. मी सगळ्यांना सांगित होतो की आपले नेमकं झालं. केवढं उंच आंब कुठलं असतं. समजतंय तुम्हाला काल काय सांगत ना. अरे हे काय गुतावलं कसं. रामा बघ रे. काय रे मी इथं पाय बांधून आणले. ए तुम्हाला काल काय सांगत ना. आपल्या गावात
काय हा वास मारतो? काय दारू खाऊन आलो वा? कोण पियालाय? पियाला कोण? तुम्ही पियाले नाही? ते केस का जल्ले कल्ले? तुमच्या वासान जल्ले केस बघ. मग तापाट फोडीन होय काय होय? तुला काल काय सांगितलं? आपल्या गावात बालवाडीचा उच्चाटन आहे. सरकारकडनं 50,000 रुपये आलेले आहेत. कोणी दारू खाऊन यायचं. तुला काल काय सांगितलं? आपल्या गावात तुला काल काय मी सांगत? हा बघतो कुठे? अरे गेला काय कोण? तुला मी ऐक ना, जागेवर ये. आलास काय? कुठं बघतो? बावल्या आहेत ना, हलव ना त्या. उभ्या उभ्या नेलास कुठं बघतो? साखर बापूस बसलाय चंद्रयाला. 80ला टाटा करतोय. मारीन जरूर. तुला मी काल काय सांगितलं? मी हिरकुटा लावी बंद करू देणार नाही, लक्षात येईल. तुला काल काय सांगितलं? खाली बघ ना, मस्त का? तुला काल 100 रुपये दिले. तुला सांगितलं आपल्या गावात आता मसनात कुठं खाली तिकडे बघतो, माझीकडे बघ. तुला काल 100 रुपये दिले. तुला म्हटलं आज गावात बालवाडीचा उच्चाटन आहे. दुकानदार उघडा असेल तर 100 रुपयाचं भाषण आण. बोललो बोल. आणलास? सांग. मी सांगता. काय सांगता मी. काय का सांगतोय? सांगतोय मी बोललेला नाही. कशाला मध्ये मध्ये बोलतो का? सांग रे. मी तुला काल 100 रुपये दिले होते. तुला सांगितलं दुकानदार उघडा असेल तर 100 रुपयाचा फरसाना हातावर चिमटी द्यायला होईल. किती वेळ काढताव सांगायला? सांगताय. सांग. माझं झालं. तू पैसे दिलेस. मी पैसे दिले बरोबर. फरसाण या सांगितलं. पैसे तुझे उद्या होते. होय माझ्याजवळ दिला नव्हते. मग तू सांग. सांगता मी. सांग तू. मी सांगता बरोबर. तू पैसे दिले. फरसाण या सांगितलं. पैसे तुझे उद्या होते. अरे होय माझ्याजवळ दिला नव्हते. मग तू सांग. अरे सांगता. मला सांग काय ते. मी सांगता. सांग. फरसाण या सांगितलं. पैसे दिले. पैसे तुझे उद्या होते. तू मध्ये तू बाबा अरे लयच बरमालतोय. होय मरणाचा खूपच वास मारतो. नाही मला ना वास येत आहे. तुला कसा येईल? का रे? दोघं एकच नरकडी खाऊन आलो बाई. होय रे. होय रे थोपाट फोडी. आणि जरा शंकर आम्ही का सांगतो तेव्हा गपरा जरा मध्ये बोल नको. तू मध्ये मध्ये बोलू रे. मध्ये बोलू नको. उलट आम्ही दोघं बोलतावाय तू मध्ये बोलतोस. हो लक्षात घे. मी पैसे दिले. नाही तू पैसे दिले. पाठ फोडून मी पैसे दिले. नाही रे तू पैसे दिले. कोण शेले तेच केलंस नाही. तू पैसे दिलेस. पुढे तू पैसे दिले. पुढे फरसाण या सांगितलं. मग आम्ही दोघं दुकानावर निघालो. आता मागे यायचं नाही. 3 वेळा ऐकून झाला. आता जर मागं आला नाही बोट आहेत ना तीन तोडून टाकली. हा इथं बॉट जिथं आहे ना. काय देताय? मग इथं येऊन दे. देताय ना जिथं. इथंच येऊ दे. घबरावाय जरा. तुझ्या पण हिरकुटा लावी ना काकू. हा सांग इथं काय झालं सांग. मी सांगता बरं. मागं नको आता. फरसाण या सांगितलं. पैसे दिले. पैसे तुझे उद्या होते. तरी पण आहे. अरे मगाशी तुझे दोन पैसे दिले तर तूच पैसे. मग तू इथे काय करतो साहेब? मग तू सांग. इकडे मेला तू. फारसाला चाल लावता तिथे. बाबा तू पैसे कोणची जवळ दिलेस? ते जिकडे दिले. मग त्याला विचार. त्या सांगतात ना आता तुझीकडे दिले ते. मग तू त्याला कशाला विचारतोस? मला काय माहिती मागं तुम्ही काय केलं होतं. तुझीकडे द्याला तर तू सांग ना. फिरबाटतोस कशाला? मी सांगितलं. हा सांग काय झालं पटकन. सांगत मी. सांगता येता. मी काय बोललीलाच ना. ठीक आहे मला शब्द सांग पुढे काय ते. तू पैसे दिलास. मग पैसे दिलास सांगितलं. बरोबर. हा
तू पैसे दिलेस हा बरोबर आहे पैसे नाही सांगितलं फारसा उंचावर ठेवली ना असं देशां काय ते पुढे आम्ही दोघं व दुकानावर निघाले शब्बास पुढे सरळ रस्त्यात सामनी निघालेला शब्बास रे पुढे सामनी सरळ रस्त्यात निघालेला मग रे निघालेला सरळ रस्त्यात सामनी डोले उघड डोले एवढेच बघ रस्ता स्वपला काय हे पुढचं सांग मग काय तर गावातली सगळी दुकानं फिरलेला सगळी मग रे एक पण दुकानदार उघडा नाही बोल कार सप्पा आहे काय रे ते संपलं काय नाही मग संपलं वर रे संपलं वय मग काय आहे सगळ्या दुकानदारांनी कपडे घातलेले बरोबर मजी रे तू काय सांगितलं काय सांगितलं दुकानदार उघडा असेल तर पाच सांगितलंस ना उघडा म्हणजे फली उघडी शटर उघडा असं सांगितलं नाही तसं तू सांगत नसत नाही मग कसं सांगितलं तसं तू सांगत नसत मग सांगितलं कसं तर तरी सांग रे तू काय म्हणाला काय म्हणालो? पैसे घे आणि दुकानावर जा सांगितलं दुकानदार उघडा असला तर पर्सन घेऊन ये सांगितलंस ना सांगितलं पण एवढे सप्ताहाला जागाल असं वाटतं ना मग मी सांगितलं उघडा असेल तर आणा म्हणून आणलं ना नाही. पैसे कुठं आहे तू पैसे दिलेस पहिल्यापासून सांगतोस नाही मग त्याची जबाबदारी पडली अरे हिचीकडे द्यायची त्याला झेपना पिशव्यात ठेवायचं मला पण झेपना मग काय केले मग ती घेतलेली काय जबाबदारी आणि गेलेलं सकारामाच्या गुत्त्यावर आणि रे आणि त्याच्याकडे नका नकावडी मारलेली आणि जबाबदारी त्याची जवळ दिलेली जबरदस्त सगळ्याची दारू खाल्ली हो ना नाही सगळेच नाही जबाबदारी आहे बाबा वायसी ठेवले मग जबाबदारी आहे जबाबदारी आहे. नंबर काय काय एवढा भस्कन हात घातला जबाबदारी सांडली जबाबदारी सांगली वाटतं. पान सुपारी गावं हाताला इथं बस खाली बस जबाबदारी सांडून टाकलं. कुठलं काढतो जबाबदारी फक्त बघित राहा हा नीट बस आपसाठी लोक जेवण खाऊन आली काय कसं जरा अक्कल आहे तुम्हाला काय अरे 100 रुपयाचा फरसाण ना त्याला मरायला तिथं येतं बाई काय हो तुम्हाला पर्सन नाही आणता आलं काय? कानपाटपडी पैसे तुला दिले होते ना त्याला काय सांगतोस त्याचा वय आहे निघून जाईल का उगत रागात होय काय हो जावय गावला की लगेच सूट दिलं होता बसा खाली तिथं मला फुकट गेला हा पोड फुकट गेला म्हणजे तुमच्याच ना भावकीतला तुम्हाला सांगता येत नाही अरे लहान वाटा एवढा तेव्हा त्याचा कुलकुला वाजवीत खेळवायचा त्याला होय वाटा वाटवलं झालं सगळं नीट बस हातात काय तोंड बंद करून बघतो अरे आता तर खुलकुला वाजनच झालेला आहे वाजन असा कुलकुला पडला तेव्हा नाचत होतास तू काय घेऊन फिरू काय हा तुला सांगता येत नाही कुठं वाटत इथंच आहे तर मंडळी मी सगळ्यांना सांगित होतो आपल्या गावात बालवाडी व्हावी फक्त आपल्या गावात बालवाडी नसेल तर आपली पोरा म्हटलं शिकणार कशी झालं काय नाही झाला तुला हात मारा सांगितलं नाही होता ना आम्ही घरी होता तुम्ही नाही तर काय तर मी सगळ्यांना सांगितलं होतं. आमच्याकडे होता तो आलाच ए, नाही. बस ना जरा बोलता पाहिजे जरा थांब बोलता म्हणजे मी भाषण करतोय बोलणं महत्वाचं का भाषण गावचा शेट्रेजरी आहे समजलास ना होय माहिती आहे आम्हाला मग व्यवस्थित कोणी जरा. केलं नाही तुला डोलं कोणाकडे करतोस नाही तुला सेक्रेटरी केलं कोणी आम्ही जरा सेक्रेटरी कोणी केलं तुला ऐक जरा आम्हीच केली जाय ना आम्हाला शिकवायचं नाही शिस्तीत बोलायचं हा जर समजाव त्याला हा बघ काय आहे बघ बघ खाली बस ना प्रत्येक वेळा तुला काय गरम सभा वाटली मी केवढा साधा बोलताय उगा नाही, समजावून त्याला समजाव नव्हे समजा आम्हीच केलेलं सेक्रेटरी तुला हो कळतोय ना हा मग शिस्तीत बोलायचं तुला पण सांगून ठेवताय बोलला खाली बसा ना होय होय काय समजावून ठेव त्याला बस खाली जास्त काय बोलू नको त्याच्या पुढे का जाम मारेल तुला आता. तू घाबरवतोस का काय करतो ओके पुढं बघ तासभर झालं तुम्हाला पुढं ते संतोष शेठ बांगारकर
पांगरकर माझा शिक्षणाचा अभाव असल्यामुळे बोला. तर श्री संतोष शेठ पांगरकर यांच्याकडनं शिवरामासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. जबरदस्त काम आहे. हर्षा सिद्धी रुपेश कळंबटे संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या होऊ देत. हर्षा सिद्धी रुपेश कळंबटे. तसंच श्री हर्ष विजय कांबळे यांच्याकडनं संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या होते. श्री हर्ष विजय कांबळे. जोरदार टाळ्या होऊ दे. पैसे यांचं गेलेलं आहे. पैसे दे फासला नाही आता. 100चं केलं वाटवलं. सर मी सगळ्यांना सांगित होतो जरा कॅन्सर आहे का आता. फटाफट घे. मी सगळ्यांना सांगित होतो आपल्या गावात बालवाडी व्हावी. म्हटलं आपल्या गावात बालवाडी नसेल तर आपली पोरा शिकणार कशी. म्हटलं आपल्या गावात बालवाडी नसेल तर आपली पोरा मोठी होणार कशी. आपली पोरा देशात परदेशात जाणार कशी. आपली पोरा म्हटलं आपल्या गावाचं नाव मोठं करणार कशी. आपली पोरा आपल्या गावातली शिकलीच पाहिजे. मी प्रत्येकाला सांगित होतो आपली पोरा शिकली पाहिजेत. पण कोण हा विषय हाताळत नव्हता. म्हटलं सरकारकडनं 50,000 रुपये आलेले आहे. कोणची पोरा आपली म्हणजे कोणची. इकडे बघ माझ्याकडे बघ. आपली म्हणजे कोणची. आपली म्हणजे मी सेक्रेटरी आहे. हात कोणच्याकडे करतो. काय सेक्रेटरी या नात्याने सगळी आपली पोरा. हात कोणच्याकडे करतो. हात कोणच्याकडे करतो. का माझी पोरा पाहिजे. मला हिची जो बोलायचं म्हणजे हात कोणच्याकडे करतो. माझ्याकडे हात आपली पोरा म्हणजे काय. पुढं म्हणजे तुझी पोरा पाहिजे माझी पोरा पाहिजे. हा पण माझ्याकडे हात आपली पोरा कशी म्हणतो. हा प्रश्न तुझी पोरा पाहिजे मला माहिती. हात कशा करतो तू. तुझ्या पोरांना आपल्या बद्दीला 2-3 हात करतो माझ्याकडे. हात केला पण तुझी पोरा माझी नव्हे. टाकी नाही माहिती नाहीसा करून नाही माहिती. विषय वाढवू नको. प्रत्येकाला तुझा टाकी नाहीसा करून पिंजरा गेला पुढं. एक बोलली ना तुला वया काय बोलला काय. मला बोलणं चालेल पण तू पुढे जाऊ नको. त्याने एक फटका मागा सगळं वेल्डिंग सुटल. सेक्रेटरी हात चुकून गेलाय ना. मी ह्याच्या पोरांना आपलं म्हटली तुझा पण हात घालत तुझ्या पोरांना मी नाही आपल्या होत्या. मला माझी शेपत तुझी कसं आपली म्हणून शिस्तीत भात ना करायची. हा नाहीसा करून टाकी नाही म्हणजे जागेवर. प्रत्येकाला मला सांगतो आपली वाढवू नको तर पिलेल आपल्याला. आपल्याला समजावून सांग त्याला. बायकून बाहेर करून लागला वाटतं. कशाला बायकांचा विषय काढतो. तुला माहितीये ना. तू सांगतोस का घाबरवतो. वाईट आहे तो वाईट आहे. आपली आता आपली नको. आपलीवर त्याचा नागोबा बसते. पुढचं घेऊन टाक. पण माझ्या भाषणात 5 वेळेला आपली आहे. हा जो पिसा काढेल आपली आहे. काट मारून टाक. पुढचं घे. मंडळी नो तो घे आम्ही आहे. तुम्ही आहे म्हणूनच मला भीती आहे. तर मंडळीनं आपल्या गावात सगळ्या सुखसोयी झालेल्या होत्या. 15 दिवस झाले तरी भाषण पाठ नाही. अरे बा थांब ना जरा. कशाला वातारतो माझी पुढं बघ. प्रत्येक वेळा हवा काय सर मला शब्द कुठेच नाही. इकडे बघू नको सामनी बघ. तुला भेटणार तू. होय ना. तर मंडळीनं मी सगळ्यांना सांगित होतो साप आवले हे झाले. मी सगळ्यांना सांगितलं आपल्या गावात बालवाडी व्हावी. म्हटलं आपल्या गावात बालवाडी नसेल तर आपली प्रत्येकाची स्वतःची पोरा. बदल घेतो भानगड झाली ती. मला काय माहिती आपल्यावर तुझा नागो बाय करा. मी सगळ्यांना सांगितलं होतो आपल्या गावात बालवाडी व्हावी. आपली प्रत्येकाची स्वतःची पोरा शिकायला हवी. 10 विषय मी सरकारजवळ मांडला. सरकारला म्हटलं आपल्या गावात सगळ्या सोयी झाली आहेत पण आमच्या स्वतःच्या प्रत्येकाच्या पोरांसाठी बालवाडी झालेली नाही. सरकार म्हणाला काळजी करू नकोस. तू गावचा सेक्रेटरी आहेस. लायकी आहे. चुलीत घालती. तुला कल्ली इकडे चालली. सरकार म्हणाले तू गावचा सेक्रेटरी आहे. 50,000 रुपये काढून सरकारने माझ्या तोंडावर मारला. कोण नाही का फुटलं तुझं. चिल्लर घेऊन बसलेलं नव्हतं. चोप काढून दिली सरकारने. काय असतं त्याच्यासाठीच बालवाडी काढता म्हणजे कळेल तुला भविष्यात काय तर.
तर सरकारने 50,000 रुपयाचा थक काढून दिला आणि सांगितला 50 पोरा शोधून काढा आणि बालवाडी चालू करा. मंडळी तुम्हाला सांगता 50 पोराची अट घातला तिथं मी फसला. म्हटलं 50 पोरा आणायची गैलीकडनं, तरी म्हटलं काय हरकत नाही. 50,000 रुपये घेतले, आला अख्खा गाव पिंजून काढला, वाढल्या वाडीतनं खाल्ल्या वाडीतनं उगवतं मावळतं सगळं शोधून काढलं. 50 पोरा गाव येत नव्हतं. आपल्याला काय जपायचे नाही बा आता. अख्ख्या गावावर नाही जबाबदारी मी आपलं माझं सांगितलं. ऐक ना तुझी कशा नको मोठेपणा करा. हो मला कळतंय कोणाला काय झेपणार आहे तू. अख्ख्या गावावर जबाबदारी आहे 50 पोरांची, तुझ्या एकट्यावर नव्हे. नाही मी आपलं माझं सांगितलं. जरा वाईस थांब तू. तर 50 पोराची सरकारने अट घातला आणि सांगितला 50 पोरा शोधा आणि बालवाडी चालू करा. पण शोधून शोधून 47 पोरा गावली, 3 पोरा कमी पडली. तेवढे पण नाही जपायचे. तेवढे पण नाही जपायचे. मला कळतंय कोणाला काय झेपत. जरा थांब तू. 3 पोरा म्हटलं कुठं आणायची हा सगळा विषय विचार करीत होतो. म्हटलं 3 पोरा मिळाली नाही तर करायचं काय, म्हणून हा सगळा विषय मी तात्याच्या कानावर घातला. ए सेक्रेटरी, माझी पकडी त्याच्यात. घे भाऊ त्याची मोजून घे पोरा. तू आधी किती जबाबदारी घेणार आहे. का तू आधी घरात लाईट घे. कशाला ती? अरे त्या मोठ्या शाळेत 1ली ते 7वी पर्यंत प्रत्येक वर्गात तुझं एक एक पोर. आहे तर आहे. मग बास कर आता. अरे सालाचा अध्यक्ष आहे मी. करतील नाही तर काय. प्रत्येक वर्गात एक एक तुझा पोर आहे. अरे शाळेत चला पोषणहार सगळी तुझीच पोर आहे. साला पोरामध्ये खाणारच ना ती. होय पण अगो घरात लाईट घे. मन वलन दुसरीकडे तुझं मग सिव्हिल वाले पण कंटाळले मला पण कंटाळले तुला. त्याच्याकडे गेले होते. नाही रे त्यांचे प्रत्येक पानावर तुझं नाव हायच म्हणतात. वाईट जरा काय. ए बाबा हे त्याची पोरं आहेत म्हणून शाळा तरी चालू आहे. होय अख्ख्या शाळेत 10 पोरं आहेत. याची 7 पोरं म्हणून शाळा उघडी आहे. तुला तिथलं काय जपणार आहे. नको मला आता काही झेपण्यासारखंच नाही. तर म्हटलं 3 पोरा कमी पडली आणायची गैलीकडनं हा सगळा विषय तात्याच्या कानावर घातला. मंडळी तुम्हाला सांगता तात्या म्हणाला काळजी करू नको, 3 पोराची व्यवस्था मी करता. पण हा आज बालवाडीचं उच्चाटन करून घे. तर आज इथं ह्या बालवाडीच्या उच्चाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून तात्या गावकर येणार आहे. पाहुणा पण यायचा आहे तिच्यावर लक्ष द्यावा. तर मंडळीनो तात्या गावकर येणार आहेत. नमनातला कलाकार माणूस आहे. त्याच्यामुळे विंट्रीला चांगलं गाणं लागेल. नागिन वाजव लोलत येईल बघा दादा. तर आमच्या गावचं तात्या गावकर गावलं का खाजवीचं सुद्धा तात्या त्या ढोलकी वाजवतो का मांडी गाजवतो गेले पण बूस्टर डोस तुझं काम करायला लागलेलं आहे. नमस्कार मंडळी नमस्कार. आज बसून घ्या. अजून तुझा व्हायचं नाही. 1 मिनिट फक्त. अरे लवकर का मुंबईचा पाहुणा आलेला त्याला सगळं दाखवायचं आहे. भानगडी झाले म्हणून नाही तर कधी जात आपलं. चल लवकर. आता लेट होतोय आपल्याला. तुला जायचं असेल तर जातो. पाहुणा आलेला कसं तुला मी कधीच कंटाळ दिला. ते बैठू मग भेटो. जरा एकदा उठ, उठो उठो. एकदा बस खाली, एकदा उठ, एकदा हा बस खाली. पाहुण्याची उठ बस झालेली. का बरं गेलं. अहो गावात पाहुणा आला माझी जबाबदारी आहे. तास ह्या बालवाडीच्या उत्तीर्णाच्या निमित्ताने वा 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 वाटंत आमच्या गावचा आदरणीय वा 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 सन्माननीय वा 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 वंदनीय वा 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 आणि निंदनीय. वा वा. चांगलं काय वाईट काही कळत नाही का रे तुला. अरे ती शब्द पहिल्यांदाच ऐकला म्हणून घेऊन बघत. असला शब्द पाहिजे. ते सन्माननीय तात्यागावकर इथं आलेला आहेत. त्यांची बद्दल मी काय बोलणार. वा. आमचं तात्यागावकर मुंबईला होतं कामाला मिल मध्ये. तात्यागावकर आमचं मुंबईला कामाला होतं मिल मध्ये सुपरवायझर म्हणून. काय होते सुपरवायझर. होय होय ता सुपरवायझर बसला मी नटबोल. गजरीले भंगारवाल्यान पण न्याला मिले नटबोल आणि कोणाला निघालं पण नाही. ते तात्यागावकर मुंबईला कामाला होतं मिल मध्ये सुपरवायझर म्हणून. पण मिल टाल्या लागला आणि खोट लावून गावात आले. तात्या हे खॉट लावून येणं काय. ती जाताना कळेल तुम्हाला. तर तात्यागावकर मुंबईला कंपनीला टाळलं लागलं खोट लावून गावात आले आणि गावची सगळी अभ्यासी करायला सुरुवात केली. तात्या म्हणाला गावात आता पहिल्यासारखं काय राहिलेलं नाही. लोकांनी म्हणतो शेतीवाडी सगळी सोडली नाही.
जो तो उठतो सगळा मुंबई पुण्यात जातो पोरा पण आता काही काम धंदा करायला मागत नाही हा मग तो गावात मोबाईल आला आणि गावातली सगळी दूरदशा झालेली आहे त्या गावातली पोरा मग तो सारखी मोबाईल घेऊन पिछवाडीत बसलेली असतात आज बांधावर वांधार कमी पण हे मोबाईल वालेच माप दिसतात सत्य परिस्थिती आहे तात्या म्हणाला ह्या पोरांना आपण गावात काहीतरी काम द्यावं वा तसे गावात काहीतरी रोजगार आणायला हवा वा गावात काहीतरी कामधंदा आणायला हवा लवकर सीझन चालू झालेला आहे होय होय ते तात्या म्हणाला त्या पोरांसाठी आपल्याला काहीतरी करायला हवं सोशल वर्कर वा म्हणा वा तात्या क्या बात आहे किती वेळा सांगितलं सोशल तेवढं वर्कर पण ऐकत ओय सेक्रेटरी सोशल वर्क असा शब्द आहे वर्कर असा नाही मला काल आम्ही लावून घेतलाय तू गप राहा तर तात्या म्हणाला या पोरांसाठी आपण काहीतरी करायला हवं